भैया देशमुख माझ्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे बेगमपूर येथे घोडेश्वर येथे अक्षरशः 3 तारखेला 3 ऑगस्टला शनिवारी पठाण यांच्या शेतामध्ये दिवसा ढवळ्या घुसून त्या जकरा कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव दिवसा ढवळ्या त्यांनी 50 एक त्यांच्या कामगारांना काही इतर हितचिंतकांना आणून या गरीब पठाणच्या 8 नंबरच्या गट नंबरमध्ये अक्षरशः जीसीपी घालून त्यांचा ऊस मोठा बी ऊस होता लहान पण ऊस होता की दोन्ही ऊस जीसीपी घालून उद्ध्वस्त केलेला आहे। त्याच्या पिकाची नासधूस केलेली आहे। अक्षरशः कळल्यानंतर वाईट वाटलं मला। अहो सचिन जाधव साहेब तुम्ही कार्यकारी संचालक आहेत, एका जबाबदार चेअरमनचे सुपुत्र आहेत तुम्ही, तुमचे वडील देव माणूस आहे आणि तुम्ही मोजणी न आणता 2 महिन्याखाली त्या कुंडूबैरी तात्याकडनं जमीन विकत घेतली। तुम्ही त्या कुंडूबैरी तात्याने यांना ऊस का लावली? पठाणची जमीन नसेल कुंडूबैरीची जमीन असती तुम्ही विकत घेतलेली तर तिथं ऊस कस काय लावला? 4-5 महिन्याखाली यांनी पठाणनी, इब्राहिम पठाणनी, अझरुद्दीन पठाणनी याचा अभ्यास करा। सचिन जाधव साहेब तुम्ही कारखान्याच्या चेअरमनचा मुलगा कोट्याधीश अब्जाधीश आहे, कोट्याधीश लय मोठा म्हणून जागीरदार, तुला लायसन दिले नाही एखाद्याला नांगरून घरदार उद्ध्वस्त करायचं। महाराष्ट्राची जनहित शेतकरी संघटना अन्यायाविरुद्ध लढते आणि त्या गुंडाला लगाम घालण्यासाठीच आमचा जन्म झालेला आहे। प्रत्येक कार्यकर्ता माझा प्रामाणिकपणे या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात काम करतोय। तुम्ही जो हा अन्याय चालवलेला आहे आणि ह्या भागात गुंडगिरी दहशत माजवण्याचा प्रयत्न करताय याचा अर्थ असा वाटतोय मला, अनेक लोकांचे दूषित पाणी शेतात घालून ते प्रदूषणचा मस्ती आलेला भाड्या पाकिट घेऊन ग बसतो। शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याच्या जीवावर वांग्याची भाजी चपाती खाता तुम्ही आणि त्याच्या शेजारच्या जमिनीला मोजणी न आणता अर्धा पाऊण एकर जमिनीला जीसीपी लावून नांगरून टाकता। पुन्हा राजेंद्र माळे त्यांचे पुन्हा गट नंबर 7 मध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय सचिन जाधव। याद राखा, एका गुंठ्याला जर राजेंद्र माळेचे हात लावण्याचा प्रयत्न केला आणि ह्या कामठी पोलीस स्टेशनला पठाणी येऊन सांगितल्यानंतर हे उदार एपी आहे, उदार अंतकरणाचा गडी ह्या आरोपीला मोकाट सोडून हा जागीरदार गप बसला ऑफिसमध्ये। उदार साहेब तुम्हाला खुर्च्या दिलेत आमच्या कामासाठी, तुम्हाला या माणसाने डोळ्यात पाणी आणून सांगितलं आम्हाला मारहाण केली, शिवीगाळ केली, मॉब गोळा करणं, दहशत माडवणं, पिकाचं नुकसान करणं, 189, 191, 109 अशी वेगळी कलम न लावता सपाकझार कलम लावून उदार साहेब जर कर्तव्य पार पडत नसाल आणि मोठ्या जागीरदाराची बाजू घेऊन एखाद्या गरीब माझ्या शेतकऱ्याला अन्याय करता चाल तर महाराष्ट्राची जनहित शेतकरी संघटना येत्या 4 दिवसानंतर तुम्ही तातडीने ती पोल उभा केलेले ह्यांच्या रानातले सचिन जाधवला स्वतः येऊन काढायला लावा, अन्यथा 4 दिवसात आम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते बघतो। तुमच्या अंगावर वर्दी सुद्धा राहू देणार नाही। तुम्ही घटना कळल्यानंतर 112ला फोन लावल्यानंतर तुम्ही स्वतः तातडीने तिथं जायला पाहिजे होतं। 10 मिनिटाचा रस्ता आहे। तुम्ही जर वर्दीला बदनाम करत असाल पोलीस डिपार्टमेंटला तर राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना येत्या 4 दिवसानंतर आम्ही प्रत्यक्ष या शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमध्ये प्रत्यक्ष भेटून तुम्हाला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। खाते न्याय चौकशी लाव, दावणीचा बैल होऊ नका। मला वाटतं याला मोठा व्हावं, 1 कोटीचा बंगला असावा, कारखाना माझा बी असावा। बरं आहे कुणाला ठोकलं, कुणाच्या बी शेतात घुसलं तर पोलीस अधिकारी जर मदत करत असतील मी बी मोठं होतो आता। अरे चाललाय काय प्रकार? गरीबाला आणि मोठ्याला कायदा एकच आहे। पण सचिन जाधवला सांगतोय ह्या शेतकऱ्याच्या जीवावर उसामुळे कारखाना चालतोय, सोन्याचा धूर काढताय, त्याच उसाला तुम्ही जीसीपी लावून त्याचं शेतकऱ्याचं घर उद्ध्वस्त करता काय? ज्या उसामुळे तुमच्या कारखान्यात चालतो तुमच्या बंगल्यात सोन्याचा धूर निघतो। याद राखा, अशी जर मस्ती इथं पडून केलेली दिसली तर जनहित शेतकरी संघटना रस्त्यावरून उतरू देणार नाही, गाडी फिरू देणार रस्त्यावरून। याची जबाबदारी नोंद घ्यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने 4 दिवसानंतर आंदोलन करू ते तातडीने याच्या शेतात अतिक्रमण केलेलं त्वरित पोल उपसून काढावे, अन्यथा उदार साहेबांची सुद्धा गाय करणार नाही जाहीरपणे तुम्हाला सांगतोय। आदरणीय एसपी साहेबांनी सुद्धा सर देशपांडे साहेब आपलं काम चांगलं आहे, तुम्ही याची दखल घ्यावी, अन्यथा आमच्या पद्धतीने तुम्हाला